हॅलो गाईज, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे द मुंबई रायडर्स. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहे महाराजांच्या मंदिरात, जे काही भिवंडीला आहे. आणि आता काही वाजले तर 7:30च्या आसपास वाजलेत. आजचा ब्लॉग मराठीत आहे, तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा चॅनलला. आणि अँटॉक आहे मागे आपल्यासोबत बघू शकतात. आणि त्या युनिकॉर्न आहे. आणि आज आपली कृष्णन आहे, बुलेट आपल्यासोबत. अजून एक आहे अँटॉक, ती पण येते. तर भेटूया, असं पूर्ण तुम्हाला जर्नी दाखवतो, रूट दाखवतो. आम्ही नालासोपारावरून चाललो आहे, तर आम्ही तुम्हाला प्रॉपर जरा एक लाईनअप देतो, कसं काय असेल जायचा रस्ता, रूट वगैरे. तर असेच ब्लॉगमध्ये राहा, बघा, एन्जॉय करा. आणि महाराजांचं मंदिर आहे तर नक्की लाईक करा. जय शिवराय. आणि असेच वज्रेश्वरी मंदिर आहे तिकडे. आणि आपण त्या रस्त्याने आलो तिकडच्या. आता इथून आता याचं कळलं. नाश्ता करतो. नाश्ता चांगला आहे, एकदम चांगला आहे. आतापर्यंत रोड पण खूप छान आहे, बघितलं असेल तुम्ही. मधले मधले खड्डे सोडले तर बघूया पुढे अजून जास्त 4-5 किलोमीटर असेल किंवा जास्तीत जास्त 7-8 किलोमीटर. एक राईड आहे 2.5 किलोमीटर नंतर. तर एक राईड मारला की पोचू आपण आपल्या डेस्टिनेशन जवळ. नाश्ता करून घेतो, तोपर्यंत सबस्क्राईब करा. A few moments later. फायनली पोहोचलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाईज, फायनली आपण मंदिरात पोहोचलेलो आहे. बघू शकता माझ्या मागे पण नाव आहे मोठं. आणि इथलं वातावरण खूप भारी आहे, खूप शांत आहे. आणि अजून पण तुम्हाला दाखवतो. आणि मंदिर पण खूप सुंदर, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. तरी पण तुम्ही माझ्या मागून सगळं बघा एकदा. हे मंदिर आहे. आणि ते सगळे फोटोज वगैरे आहेत. तर वरती पण जायचं आम्हाला, इकडे दिसते तुम्हाला. तर पहिला मंदिरात जाऊया, महाराजांचे दर्शन घेऊया. ह्याला खूप भारी वाटतं, खरंच खूप 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 भारी वाटतंय. आणि 6 जूनला इथे ना कल्ला होणार आहे. म्हणजे ज्यांना रायगडला जायला मिळत नाही ना, ज्यांना राईड वगैरे करायला मिळत नाही रायगडसाठी 6 जूनला, ते इथे येऊ शकतात. आणि इथे 6 जूनला गाजवूया आपण. हे एवढं मोठं मंदिर आहे आणि इतकं भारी आहे ना, गाजवून टाकूया. आयुष्यभर वाट लावून टाकूया की चला चला मंदिरात जाऊया पटापट. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
संपूर्ण मंदिरात ना असे काही फोटोज आहेत 3D मध्ये, असं बघू शकता तुम्ही. आणि ह्यांची माहिती आणि सगळं इथे लिहिलेलं आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये सुद्धा. पूर्ण मंदिरात तिथपर्यंत असं लिहिलेलं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल काय काय आहे ते. आलात तर नक्की वाचा. फक्त मंदिरच बघू नका, हे सुद्धा गोष्टी वाचणार काय ते सुद्धा बघा. तिथे महाराजांचा जन्म होता, इथे शिवसंस्कार, इकडे स्वराज्याची शपथ, असे सगळे फोटो लावलेले सगळे. इथे भवानी तलवार आणि हे सगळे फोटो 3D मध्ये, थोडं 3D टाईप आणि खालती सगळे लिहिलेले बघा भवानी तलवारची. संत तुकाराम महाराजांचं आहे हे, बघू शकता. पहिला किल्ला तोरणा किल्ला खाती लिहिलेला आहे. हे बघा शेतकऱ्यांसोबत विषय साधत आहेत त्याचं एक चित्र आहे. हे सर सेनापती हंबीरराव मोहिते, महाराजांची जी पत्नी होती त्यांचे हे भाऊ होते. आणि ह्यांनीच महाराजांनंतर खूप पुढे कार्यभार सांभाळला. आपला संभाजीराजांना खूप सपोर्ट केला यांनी. खूप भारी होते, खूप म्हणजे खूप भारी होते. प्रत्येक गोष्टी त्यांचे योगदान खूप मोठं आहे. सर सेनापती हंबीरराव मोहिते यांना तेवढा मानही दिला पाहिजे. आणि हे नेताजी पालकर बोलू शकता आपण, त्यांचा आहे. सोन्याचा नांगर फिरवलेला. कशी ज्यांनी महाराजांसारखं रूप घेऊन स्वतःवरती हल्ला घेतलेला सिद्धीजवळचा, बाजी प्रभू देशपांडे. वर्ल्ड टॉप 5 मध्ये येणारी लढाई. आजही ही स्टोरी ऐकली की अंगावर काटा येतो, इतकी भयानक लढाई होती ही. खूप म्हणजे हजारांविरुद्ध 4,000 10,000 जेवढे असतील त्यांच्या विरुद्ध फक्त 600 मावळे. ही लढाई म्हणजे खतरनाक लढाई. आणि आपले गुप्तहेरचे एकदम किंग म्हणू शकता, किंग बहिर्जी नाईक, ह्यांसारखी गुप्तहेरी करणं म्हणजे आयुष्यात कोणाला जमणार नाही. हाय काय माणूस होते. म्हणजे 50% किंवा पूर्णच बोलू शकता 100% यांचा भाग आहे स्वराज्य उभं राहण्यामध्ये. आणि आग्र्याहून सुटका, च्या महाराजांना फसवतात काय, ह्याला म्हणतात गनिमी कावा. गनिमी कावाचं सर्वात मोठं आणि चांगलं उदाहरण आणि त्याचं बोलतात ना एक चीज झालं त्या गोष्टीचं, ते एक आहे आग्र्याहून सुटका. आपलं महाराष्ट्राचं किंवा मराठी धर्म राखणारे म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. कधीही कोणतंही युद्ध न हरणारे आपले एकमेव राजे संभाजी महाराज. की सगळं ते ठीक आहे, माझ्या मागे जे आहे ना ते सर्वात भारी आहे. हे तलवारी वगैरे ह्याची पण तुम्हाला प्रॉपर माहिती देतो. आणि हे खरंच खूप भारी आहे, खूप भारी आहे. इथपर्यंत सगळीकडे तलवारीच आहेत. आणि दाखवतो तुम्हाला सगळं दाखवतो. या आहेत तेगा तलवार आणि जमदार तलवार. ह्यांचा शेप बघा. आणि हे टोकेरी बघा, अख्खा फाडून काढेल अशी तलवार. आणि धनुष्यबाण वगैरे पण आहे. ही कुकरी आहे, कुकरी निकालूंगा असं काहीतरी आठवत असेल तुम्हाला. कुकरी आहे ही, छान पद्धतीने सगळं आहे. या आहेत धोप तलवार, दानपट्टा वगैरे म्हणू शकता तुम्ही. बघा मराठा धोप तलवार, दानपट्टा, खंडा तलवार आणि ही ढाल. आणि हे कवच त्या काळी घातले जाणारे अंगावरती युद्धासाठी. हे अख्खं लोखंडाचं असतं काय, हे अख्खं लोखंडाचं आहे. किती जड असेल. आणि हे जड घालून 5-5, 10-10 किलोची तलवार घेऊन हे एवढं लोखंडाचं घालून युद्ध करतात. आणि सगळे युद्ध जिंकलेले आहेत आपण. तर खूप गर्व असला पाहिजे या गोष्टीचा. भाला बघू शकतात, प्रकार भाल्याचे. हा एक भालाचा वेगळा प्रकार आहे. हा जो पट्टा आहे
हा हातात पकडला जायचा आणि खूप लांबपर्यंत जाईल आणि तो परत समोर जाऊन न काढता रशीनेच मागे खिचता येईल अशा पद्धतीने एक भाला आहे हा. आणि हा खूप मोठा आहे आणि तिथीप्रमाणे म्हणा किंवा तारखेप्रमाणे पण हा दिवस सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप भारी दिवस आहे. शिवराज्याभिषेक सोहळा आणि हा मगाशी आम्हाला कळलं की इथे 6 तारखेला नाही तर 8 आणि 9 तारखेला होणार आहे. तिथीप्रमाणे होणार आहे इकडची शिवजयंती. तर त्या दिवशी इथे येऊया आणि मस्ती पण करूया, धमाल पण करूया आणि महाराजांना वंदन पण करूया. हा ही मूर्ती म्हणजे कहर आहे, कहर कहर. इथे इंग्रज सगळे झुकलेले दिसत आहेत, त्यांना नमन करतात आपल्या महाराजांना. हे फोटो म्हणजे हा मोस्ट ऑफ फोटो सगळ्यांच्याच घरात दिसेल, प्रत्येक मराठी माणसाच्या घरात किंवा जो शिवप्रेमी असेल तो कोणत्याही कास्टचा असेल, कोणत्याही जातीचा असेल, जो शिवप्रेमी असेल त्यांच्या घरात ही फ्रेम तर तुम्हाला नक्की दिसेल. हे विचानम, हे कट्यार आहे मराठी, आपला मराठा कट्यार. ही एक वेगळी कट्यार तुम्हाला दिसत असेल जी चाप पडल्यावरती उघडते आतमध्ये जाऊन, अशी एक आहे. ही एक तलवार आहे, धोप म्हणतो आपण त्याला. हे एक आहे, ही एक कट्यार आहे आणि ही वाघनख. या आपल्या मराठ्यांचं हत्यार स्वतः बनवलेलं वाघ. इकडे पण काही आहेत, जगदापुरी, खोबैर बघू शकता तुम्ही. थोडा लाईट नाही येते म्हणून प्रॉब्लेम होतोय, पण जितकं कव्हर होईल मी तिकडे दाखवतो तुम्हाला. हे एक बघा, हे एक शस्त्र तुम्हाला जास्त कुठे दिसणार नाही. हे समोरच्याची ढाल तोडण्यासाठी मारून मारून ह्याच्यासाठी हे शस्त्र वापरायचे. आणि यांची संपूर्ण नावं सगळी माहिती खालती आहे. या आहेत तलवारी, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या तलवारी. हा शेप बघा किती क्रॉस शेप आहे आणि हा थोडा सरळ आहेत. आणि ही समोरची सापासारखी ती सुंदर आहेत. ह्या ग्रेट. सरसेनापती हंबीररावांची मुलगी म्हणू शकता किंवा राजाराम राजांची बायको म्हणू शकता, पण ह्यांनीच पुढचं स्वराज्य सांभाळलं आहे. हे खूप रिस्पेक्ट आहे यांना. म्हणजे कोणतीही बाई कोणीही असेल, त्यांना जरी स्वतःला खचलेला वाटत असेल ना तर प्लीज हे सगळं बघा. ह्या जिजामातांना बघा, ताराबाईंना बघा, ती हिरकणीला बघा. ह्या तुम्हाला खूप प्रेरित करतील. आणि इथे पण अजून काही आहेत, फोटोज आहेत, मूर्त्या आहेत. आता मी तुम्हाला जो खालचा भाग दाखवला, सगळ्या जी फोटोज वगैरे होते त्याची पूर्ण माहिती दिली. आता आपण वरती चाललोय, हे बघू शकता तुम्ही. दाखवता वरती चाललोय इथून. तर आता वरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो प्रॉपर सगळ्या गोष्टी. आणि मंदिर, आई शपथ मी रडलोय, व्हिडिओत नाही दाखवलंय आणि दाखवू शकत नाही. खूप हळू आहे मी त्या गोष्टीत, पण ठीक आहे. आता वरती जातोय आणि तुम्हाला सगळं प्रॉपर दाखवतोय. काय सुंदर निसर्ग आहे आणि मंदिर सुद्धा. जागा खूप छान निवडली यांनी. हा वरतून काहीसा असा व्ह्यू दिसतो. हे प्रॉपर एक कोणत्या गाड्यांचा बुरुज जो असतो ना तसं फील येईल तुम्हाला, जिथून असे तोफ किंवा बंदुकी असतात अशा रस्त्याने, आपल्या अशा होलातून. तर आम्ही मंदिरात आलेलो आणि मंदिरातले आपले योगेश दादा भेटले. ह्या 7 वर्षापासून हेच सगळं बघतायत. ते मंदिराचे कमिटीचे वगैरे मेंबर आहेत. तर ह्या मंदिराबद्दलची थोडी माहिती ह्यांना सगळी विचारूया की कधी हे मंदिराचं म्हणजे जीर्णोद्धार किंवा असं ओपन झालं, काय झालं आणि मूर्ती वगैरे कुठून आणि सगळं आपण ह्यांना विचारूया. तर दादा, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. जय शिवराय. आणि थोडी माहिती द्या ना आपल्या सबस्क्रायबरला, आपल्या व्ह्यूअर्सला.
नक्कीच महाराष्ट्राला जी अपेक्षा होती छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर असावं तेच मंदिर आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजगुरू चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली 2018 रोजी या मंदिराचा भूमिपूजन झाला आणि बघता बघता या मंदिराला 7 वर्ष पूर्ण झाले आणि 7 वर्षात म्हणजे 300 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. म्हणजे महाराजांमुळे जे आपले आराध्य दैवत आहेत सर्व सुरक्षित मंदिर महाराजांमुळे होतं आणि त्या महाराजांचं एकही मंदिर महाराष्ट्रात नव्हतं. ही संकल्पना मनात धरून भाऊनी एक छोटासा विडा उचलला आणि तो सत्यात उतरून दाखवलेला आहे. या मंदिराचा लोकार्पण 14 मार्च ते 17 मार्च या रोजी झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण केलं झालं. हे मंदिर नसून एक शक्तीपीठ आहे. म्हणजे येणारा प्रत्येक शिवभक्त येथून काही ना काही बाहेर पडतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही मंदिरामध्ये पाहू शकता पूर्ण महाराजांचा इतिहास साकारलेला आहे. म्हणजे येणारी जी पिढी आहे त्यांना नक्कीच आत्ताच्या युगामध्ये महाराजांचा पूर्ण इतिहास विसरत चाललेले आहे युवा पिढी. त्यांच्या मनात महाराजांचा पूर्ण इतिहास या मंदिरातून साकारण्यात आलेला आहे. आणि एखाद्या गड किल्ल्याप्रमाणे या मंदिराला सुरुवात केली आहे. म्हणजे वयोवृद्ध आहेत ते गड किल्ल्यावर तर जाऊ शकत नाही पण इकडे आल्यावर त्यांना नक्कीच एखाद्या गड किल्ल्याची आठवण होते. आणि जे आपण महाराजांची मूर्ती बघतो जे रामलल्लाचे शिल्पकार आहेत आरवी वगैरे त्या शिल्पकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारलेली आणि अखंड एका दगडावरती मूर्ती साकारलेली पूर्ण 5 टनची मूर्ती. आणि महाराष्ट्रासाठी एक भाग्याची गोष्ट आहे की डॉक्टर राजगुरू चौधरींनी पहिला शिल्पकार तो निवडला होता आणि मोदीजींनी पण 2022 रोजी ते शिल्पकार निवडला. म्हणजे आपण भाग्यवंत आहे का खूप चांगला शिल्पकार महाराजांची मूर्ती साकारलेली. आणि आपण बाजूचा परिसर पाहता इकडे येत्या काळात गुरुकुल शस्त्र प्रशिक्षण केंद्र आणि अजून काही उपक्रम आहेत ते लवकरच महाराष्ट्रासमोर येणार. म्हणजे महाराष्ट्रात जे पण वारकरी बोला किंवा शैक्षणिक बोला ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातूनच घडले जातात. आणि आता जी 6 जूनला राज्याभिषेक सोहळा होतो तर आपल्या इकडचं काय कसं काय तारखेप्रमाणे आपल्या इथे तिथीप्रमाणे 8 जून ते 9 जून या रोजी आहे आणि तमाम आपल्याद्वारे जे युट्यूबरद्वारे व्हिडिओ बघत असतील तेव्हा तमाम शिवभक्तांना आम्ही आवाहन करतोय की नक्की या मंदिराला एकदा भेट द्या. आणि आज जर तुम्ही व्हिडिओ बघून आला आज प्रत्यक्ष इकडे आल्यावर तुम्हाला खूप म्हणजे महाराजांची जी मूर्ती आहे ती बघून नक्कीच आपल्या अंगावर शार्क आले असतील आणि नक्कीच म्हणजे तमाम शिवभक्तांनी इकडे एकदा भेट द्यावी आणि या मंदिराचा स्वरूप किंवा ही मंदिराची संकल्पना आहे ते आपण नक्कीच पाहावी. आणि येताना जो महाराष्ट्रीयन पोशाख आहे म्हणजे मला शोभेल असा पोशाख करून इकडे यावे जेणेकरून महाराजांच्या मंदिराची कुठेही आपल्याला नाव खराब करायचं या पद्धतीने आपण सर्वांनी काळजी घ्यावी. पाटला जीन्स वगैरे किंवा वन पीस वगैरे मुलींनी घालू नका किंवा मुलांनी खूप असे शॉर्ट्स वगैरे शर्ट वगैरे घालू नका. कुर्ता घाला किंवा पूर्ण कपडे घाला नक्कीच. आणि येणाऱ्या पिढीला नक्कीच या मंदिरात एकदा घेऊन या. नक्कीच महाराजांचा पूर्ण इतिहास म्हणजे आपण पाहू शकतो तिकडे तोफा या पण महाराजांच्या काळातल्या तोफा इकडे ठेवले शस्त्र आहेत ते पण महाराजांच्या काळातले शस्त्र पण तुम्हाला ज्या गोष्टी महाराजांच्या काळात पाहायला नसतील मिळाल्या असतील त्या पूर्ण या मंदिरामध्ये पाहायला मिळतील. आणि नक्कीच या मंदिराला एकदा तुम्ही नक्की भेट. तर तुम्ही सुद्धा तुमच्या परिवारासोबत मित्रांसोबत जे कोणी भाऊ असतील सगळ्यांसोबत इकडे नक्की या आणि तुम्ही पण इथून काहीतरी एक प्रेरणा घेऊन जाल. तर दादांनी खूप छान माहिती दिली. खूप धन्यवाद दादा. तर गाईज आय होप तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ खूप आवडला असेल आणि हे जे मंदिर आहे तुम्ही इथे नक्की विजिट करा. इथे नक्की या. शक्तीपीठ आहे महाराजांचं खूप म्हणजे मोठं आहे आणि पहिलं एकमेव मला असं वाटतं मोठं मंदिर असेल हे. आणि खूप स्टोरी आहे खूप आहे सगळं बघण्यासारखं. 6 जूनला नका तर 8 आणि 9ला जे तारखेप्रमाणे तिथीप्रमाणे असतं त्याप्रमाणे या. तर भेटूया असत ना पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असे चॅनलवरती राहा सबस्क्राईब करा आणि असे सगळे शॉर्ट वगैरे व्हिडिओ येणार आहेत सगळे तर ते पूर्ण बघा प्लीज प्लीज. आणि सगळ्यांना आत्तापासूनच आपलं शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या खूप 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 शुभेच्छा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. असेच सेफ राईड करत राहा आणि हसत राहा. बाय. जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद.